हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे गुरुवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर चला, आता सगळं घरातलं मस्त आवरून झालंय, पूर्ण घर स्वच्छ झालं, कारण की उद्या आहे माझ्या बहिणीची वास्तुशांती, चुलत बहिणीची, त्याच्यामुळे सगळं घर ना सकाळी पटकन आवरून घेतलं। आणि लीना इकडेच येणार आहे, त्यासाठी स्वयंपाक पण केला लीनाचा, किचन पण आवरून घेतला आणि इथे हे पण घरीच आहे बघा। साली येणार आहे त्याच्यामुळे त्यांनी पण आज सुट्टी टाकली। लीना येणार आहे त्याच्यामुळे ते घरीच थांबले आज। आणि आता आमच्याच इथल्या सोसायटीतल्या वर्षा ताई आहेत ना, तर त्यांच्याकडे पुऱ्यांचा कार्यक्रम आहे, म्हणजे सांजोऱ्या लग्नाच्या ज्या पुऱ्या असतात ना, तर त्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे। आणि त्यासाठी मी अशी साडी वेअर केली, साधी सिंपलच साडी वेअर केली आणि आता निघतो आम्ही। तर इकडे आहे आपल्या स्वातीताई, दरवाजा लावा। तर आता नितिशाला आवाज देते, आवरलं का ग? नितिशाचं पण सगळं आवरलंय, सगळं स्वच्छ आवरून ठेवलंय। हो, स्वच्छ आवरलेलं, काही नाही, पसरच पसर आहे। आणि फक्त तिचंच नाही आवरत लवकर। आवरलं त्यांचा 2 वेळा फोन आला अगं। हो का? आणि इथे स्वातीताईंचं पण आवरलंय, त्यांनी पण छान साडी वेअर केली आहे। इथले सोसायटीतच कार्यक्रम आहे ना, आपलंच घ्यायचं, पोळपटच घ्यायचं। अरे मला धुवावं लागलं, घेऊन घ्या ना। घेऊ का माझा? पोळपट घ्यायचा होता ना, तर मला नव्हतं माहिती पोळपट घ्यायचा। नितिशाच्या घराच्याच खाली स्वातीताईंचं घर आहे ना, त्याच्यामुळे इथूनच आवाज देतो आम्ही। त्यांच्याकडे आहे 2 पोळपट आणि माझा ना लीना येणार आहे म्हणून मी घाई खूप आवरलं, ते तसंच ठेवलं। थोडेसे भांडे पण घासायचे, ते तसेच ठेवले। आणि नितिशाने ड्रेसच घातला, साडी नाही घातली, जाऊ दे, संध्याकाळी काय आता नाही, आता तर मग आमची काम करायचं। मला तर लीना पण बसली बॉम्बे नाक्यावरून, आली म्हणजे इथे मग आली ना, पाहुण्यांची गडबड, सर्व्हिस सगळीच गडबड, जायचं। हा, कार्यक्रम महत्वाचा आहे ना। चला आता वरती जातो आणि मस्त धमाल असते ना लग्नाच्या घरी एकदम, तर लग्नाच्या घरात उखाणे वगैरे आहे ना, छान धमाल असते, जुने उखाणे। मी तर 2-3 वाचून ठेवायचे होते पण लक्षातच नाही राहिलं, विसरतच माणूस। घ्यावं लागतं ते सूप उचलल्यावर। आपण उचलायचंच नाही। आमचं लग्न जुनं आहे, आमचं लग्न जुनं आहे का तुझं लग्न जुनं आहे सांगतात? तुमचं नवा तुझं आहे म्हणजे मग तू चला आता वरती जाऊन भेटतो, करून ठेवायचे केव्हाचे। मेहंदीचं केलं तुम्ही लगेच तयार? परवासाठी आजच का? मग तेच म्हणतो। अच्छा त्यांनी, आणि ही बघा आमची नवरीबाई, आणि ही कलोरी का? आणि ही छोटी कलोरी। तर बघा मंडळी, लग्न म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो ना, मग ते घरातला असो, सोसायटीतला असो किंवा ओळखीत कोणाचा असो, एक वेगळाच उत्साह संचारतो। आणि आज त्यातल्या त्यात लीना पण येणार होती। लीना तुम्ही सगळे ओळखताच, लीना माझी चुलत बहीण, आणि दुसरी एक आणखी मोठी चुलत बहीण आहे ना, तर तिच्या घरी पण उद्या वास्तुशांतीची पूजा आहे। तर लीना आल्यानंतर आम्हाला गिफ्ट पण घ्यायला जायचं होतं, पण त्या अगोदर ना त्या उत्साहात आणि इथे वरती यायचं होतं त्या उत्साहात पटपट असं घरातलं आवरून घेतलं आणि वरती आल्यानंतर ना इथे हळद फोडायला सुरुवात झाली। आणि कुठलाही कार्यक्रम असो लग्नाचा, सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे उखाण्यांचा असं म्हणजे महापूर आल्यासारखं होतं नाही का, प्रत्येक क्षणाला उखाणे घ्यावे लागतात, सूप उचलताना किंवा हळद फोडताना असं काहीतरी असतं। तर इथे आल्या ना ताईंनी आम्हाला, म्हणजे ताईंचे नातेवाईकच आहे, ते पण आलेले आहेत। आणि लग्न घर म्हटलं की नातेवाईक भरपूर असतात, तर ज्याच्या हाती जे काम पडेल ना ते सगळे कामं जे ते करत होतं। तर एका ताईंनी आम्हाला इथे हळदी कुंकू दिलं आणि आम्ही पण हळद फोडायला बसलो। आता हे बघा लीना पण आली वरती हळद फोडू लागायला। किती लांबून पाहुणे आले बघ ग तुझ्या लग्नाला, कुठून आली बघ ती लांबून एकदम। आणि ही लीनाची छोटीशी सिद्धी,
प्रांजल खाली खाली. चला आता आम्ही हळद फोडतो आणि परत तुम्हाला भेटतो. हंस पक्षी बाळगणारे असतात सगळे हौशी. रंजनरावांचं नाव घेते साक्षीच्या हळदीच्या दिवशी. वा 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 वा. तर बघा झाली उखाण्यांना सुरुवात आणि जेवढे नातेवाईक ओळखीचे असे भरपूर लोक आलेले असतात. आता सोसायटीत लग्न आहे म्हटल्यानंतर सोसायटीचे लोक, मग त्यामुळे भरपूर लोक असतात ना. इतके नवनवीन उखाणे, पारंपरिक उखाणे काही असं छान छान ऐकायला मिळतं. आणि जे जुनी लोक होती ना तर ते खूप मोठे मोठे उखाणे घ्यायचे. तसं काही आपल्याला आता जमत नाही. सध्याच्या नवीन जमान्यात नवे आणि शॉर्टकट उखाणे आलेले आहेत. देवरे घ्या. बिंदूने शहरला गवताचं पातं, गळ्यातलं मंगळसूत्र सांगतं राखी श्रावण आणि माझं नाव. वा 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 वा. हो तुम्ही घ्या. हो नवरीच्या आईला. हा चला. संसार प्रपंच सांभाळून करते परमार्थ, महेश रावांचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ. तर अशा पद्धतीने ना काही धार्मिक, काही अगदी कॉमेडी असे उखाणे, इतके छान छान उखाणे घेतले ना तर छान वाटत होतं. आणि कसं नवनवीन उखाणे आपल्याला पण ऐकायला मिळतात. होम मिनिस्टर कार्यक्रम यायचा बघा झी मराठीवर. तर त्या कार्यक्रमामध्ये ना मी नेहमी उखाणे ऐकायचे. म्हणजे मला ते उखाणे ऐकायला खूप आवडायचं. आणि आता अनफॉर्च्युनेटली तो कार्यक्रम पण बंद झाला. नाही तर तो कार्यक्रम चालू होता ना तेव्हा माझे खूप सारे उखाणे असे म्हणजे पाठ झाले होते. कारण रोजच नवीन उखाणे ऐकायला मिळायचे. आता या लग्न कार्याच्या निमित्ताने उखाणे ऐकायला मिळतात. वाटुनी घाटुनी अंगाला लावा, वाटुनी घाटुनी अंगाला लावा. नवरीची आई बाई पंचाहत्तरी, नवरीची आई बाई पंचाहत्तरी. पाच जणी सवासणी हळद फुटा, पाच जणी सवासणी हळद फुटा. वाटुनी घाटुनी अंगाला लावा, वाटुनी घाटुनी अंगाला लावा. अंगाची मणी बाई लेवा बाजारी, अंगाची मणी बाई लेवा बाजारी. नवरीचे वडील बाई पंचाहत्तरी, नवरीचे वडील बाई पंचाहत्तरी. पाच जणी सवासणी हळद फुटा, पाच जणी सवासणी हळद फुटा. वाटुनी घाटुनी अंगाला लावा, वाटुनी घाटुनी अंगाला लावा. अंगाची मणी बाई लेवा बाजारी, अंगाची मणी बाई लेवा बाजारी. नवरीची बहीण बाई पंचाहत्तरी, नवरीची बहीण बाई पंचाहत्तरी. पैसा घ्या. ठीकच आहे. एवढंच आहे ना. नाही ठीकच. तर बघा मंडळी, हळद फोडायची म्हटलं की गाणं हे आलंच पाहिजे. आता जी पूर्वीची म्हातारी माणसं होती ना ती खूप मोठी मोठी गाणं म्हणायची आणि त्यांना यायचे पण ते गाणे. पण आता नवीन पिढीला काही त्या गाण्यातलं काहीच येत नाही. आता फक्त पिक्चरची गाणी येतात. पण तरी पण आपल्या स्वातीताईंनी त्यांना जसं जमेल ना तसं गाणं म्हटलं. आणि आम्ही पण त्या जे म्हणत होत्या ना त्यांच्या मागे मागे आम्ही पण गाणं म्हटलं. तर अशा पद्धतीने हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता. हळद फोडायची म्हटलं तर सगळ्यात पहिले बघा पूर्वीच्या अक्षरशः म्हणजे एक एक कोसपर्यंत गाण्यांचा आवाज जायचा. असं मोठे माईक लावून वगैरे गाणे म्हणायचे. पण आता तसं काही होत नाही. शांततेत हळद होते. आणि आमच्या सोसायटीत आहे ना एक आजी आहे. पण त्यांना पण आम्ही विचारलं, तुम्हाला पुढे जाऊन दिसतीलच त्या. तर त्या आजींना विचारलं तुम्हाला गाणं येतं का. पण त्या म्हटल्या मला पण येत नाही गाणं. आणि जुनं असं कोणीच नव्हतं ताईंच्या नातेवाईकांमध्ये पण. त्यामुळे ना हे बघा ह्या आजी. तर यांनाच विचारलं होतं आम्ही. तर त्यांना काही गाणं येत नव्हतं. त्यामुळे मग ताईंचे जुने असं कोणी नातेवाईक नव्हतं. त्याच्यामुळे आम्हीच आमच्या पद्धतीने जसं जमेल ना तशी गाणी म्हटली आणि हळदीचा कार्यक्रम आपला पार पाडला. तर बघा सुपामध्ये धान्य घेऊन ना 5 जणींनी ते धान्य पाखडायचं असतं. तर असं काहीतरी असतं. आता मला इथे व्यवस्थित काही एवढं माहिती नाही. तर आम्ही 5 जणी असे धान्य पाकडत होतो. आणि मी डोक्यावर पदर वगैरे घेतला ना. माझा काही पदर राहत नाही बरं का डोक्यावर. आता ज्यांना सवय असते ना त्यांचं बरोबर राहतो. पण आपल्याला ड्रेस कुर्तीज घालायची सवय पडली. आपण कधीतरी ओकेजनली साडी नेसतो आणि त्यात कसला तर पदर घेण्याची सवय वगैरे नाहीच. त्याच्यामुळे माझा पदर पण काही डोक्यावर राहत नव्हता. आता इथे मी पुन्हा उखाणं घेत होते. पण मागे ना बॅकग्राऊंडला गाणे चालू होते. त्याच्यामुळे ना
मी इथे आवाज म्यूट केला आहे. चला आता हळद कुटून झाली आणि त्यानंतर लागलो आम्ही सांजोऱ्यांना. लग्नाच्या सांजोऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर सांजोऱ्या करायला लागण्या अगोदर ना आपल्याला इथे गणपती करायचा असतो. त्याच पुऱ्यांचा म्हणजे त्याच सांजोऱ्यांचा गणपती बाप्पा करायचे असतात. तर इथे ना या ताई गणपती बाप्पा करतायत आणि त्या कशा करतात ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा, ज्यांना माहिती असेल ना तर त्यांना म्हणजे जसं माहिती असेल ना तर त्यांना ते त्याप्रमाणे सजेशन देत होते, तुम्ही असं करा तसं करा. पण काय होतं ना, जेवढे जण सांगायला असतात ना तेवढं कन्फ्युजन जास्त वाढतं. त्याच्यामुळे ताईंना म्हटलं तुम्हाला जसं जमत असेल ना तसंच तुम्ही करा. तर ताई त्यांच्या पद्धतीनेच गणपती बाप्पा करतायत आणि प्रत्येकजण ना म्हणजे बघा जेवढे बायका जमा होतात ना तेवढं कन्फ्युजन वाढतं आणि ज्याला येतं त्याला त्याच्या मनाने करू दिलं ना तर परफेक्ट पण काम होतं. तर इथे थोडासा माझा आवाज तुम्हाला बसल्यासारखा येत असेल, कारण ना खरंच 2-3 दिवसापासून खूप घसा पण खराब होता आणि थोडंसं सर्दीमुळे ना आवाज चेंज झालेला आहे माझा. आता हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामुळेच लेट येतोय, कारण की ना थोडी तब्येत पण खराब होती. आज जरा थोडा आवाज बरा वाटतोय, त्याच्यामुळे म्हटलं चला व्हॉइस देऊ, कारण व्हिडिओला पण खूप लेट होतं ना मग. तर बघा ताईंनी कसा गणपती बाप्पा केला आहे. एक साईडला पूर्णामध्ये ना पुऱ्यांमध्ये ना मध्यभागी असं सारण टाकून घेतलं आणि चारी बाजूंनी ती पुरी अशी दुमडून गणपती बाप्पांचं जे शरीर आहे ते करून घेतलं व्यवस्थित. आणि आता इथेच ना दूध लावून थोडंसं चिकटवा म्हटलं, म्हणजे ते असं उकलणार नाही. म्हणजे नाहीतर काय होतं, फक्त असं दाबून दिलं ना तर आपण जेव्हा तळतो ना तर तळताना ते सगळं असं फुटून येतं त्याच्यामुळे. तर इथे आता ना ते जे गोल गोल केलेलं आहे ना शेंगोळ्यांसारखं, तर त्याचे गणपती बाप्पांचे कान, डोळे, सोंड असं लावून घेतील आणि अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पा तयार झाले. त्यानंतर ना हे गणपती बाप्पा तयार झाल्यानंतर 5 जणींनी पुन्हा या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम चालू होतो. तर असं काही हे लग्नाचे रिच्युअल्स असतात. छोटे 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 बरेच विधी असतात लग्नाचे आणि ते सगळे विधी ना लक्षात ठेवून आणि करावेच लागतात. कारण बघा हे लग्न एकदाच होतं आणि सगळे विधी हे आपल्याला माहितीच पाहिजे. आणि आपल्याला जरी माहिती नसेल ना तर शेजारी पाजारी जुने कोणी असतील त्यांना असं विचारून व्यवस्थित करायचं. म्हणजे कसं लग्नाच्या कुठलंही कार्य जे परिपूर्ण आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने होतं. तर जरी आपल्याला माहिती नसलं ना तर कोणाला पण विचारायचं, आजूबाजूला ज्यांना अनुभव असतो त्यांना विचारून असं करायचं. तर कुठलंही काम कधीच अडत नाही आपलं. ते म्हणतात ना जुनी लोक की बोलणाऱ्याचे कुळीत पण विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू पण तसेच राहतात. तर तसंच काहीच आहे. आपण जर विचारून केलं ना तर आपल्याला पण मार्ग सापडतोच. आणि हे लग्नाचे रिच्युअल्स आहे तर हे सगळे विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने झालेच पाहिजे. तर बघा ताईंचा गणपती पण तयार झाला आणि आता पुऱ्यांना पण सुरुवात होईल. आता या पुऱ्या करताना पण ना गाणी म्हणतात मस्त मस्त, पण आम्हाला कोणालाच गाणी येत नव्हती. त्याच्यामुळे आम्ही काय केलं ना, मोबाईल कनेक्ट केलं स्पीकरला आणि स्पीकरवर जी लग्नाची गाणी असतात ना, सई बाई क बाई वगैरे असं काहीतरी असतं बघा ते, तर ती गाणी लावून दिली आणि तीच गाणी ऐकता आम्ही हे सगळं लाटत होतो सांजोऱ्या वगैरे. आणि इथे सूप सुतवता, तर बघा हे सूप सुतवणं म्हणतात याला. तर ते सूप सुतवून आणि त्याच्यामध्ये पुऱ्या सांजोऱ्या लाटून ठेवतात आणि जेव्हा या सांजोऱ्या सूप पूर्ण भरतं ना तर सांजोऱ्यांनी, तर तेव्हा सूप उचलताना परत उखाणा घ्यायचा असतो. असं काही उखाण्यांची धमाल असते लग्नाच्या कार्यामध्ये. तर आता पुन्हा एकदा सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं. अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं 5 जणींनी आणि त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं. तर बघा इथे 5 जणींनी गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावलं आणि इथे आता सवाष्ण्यांना हळदी कुंकू लावण्याचं काम चाललेलं आहे. आणि आता पुऱ्या पण लाटायला सुरुवात झालेली आहे. एक साईडला मस्त मोठ्याने गाणी चालू आहे आणि एकदम छान वाटतो. हा जो माहोल बनतो ना लग्नाचा तो खूप सुंदर माहोल बनतो. आणि असं वाटतं ना की हे म्हणजे बघा आपण घरातलं काम करतो ना तर किती थकतो ना, पापड वगैरे करायला घेतलं तर असं उडदाचे पापड वगैरे करतो तर, पण हे लग्नाचं कार्य जे असतं ना याच्यामध्ये न थकता अविरत काम करत राहतो आपण. म्हणजे घरात अगदी 2-3 किलो पापड केले ना तरी थकायला होतं, पण या पुऱ्या ना तुम्ही 5 किलोच्या करा, 10 किलोच्या करा, अगदी न थकता गप्पांच्या नादात कधी पुऱ्या पार पाडतात तेच समजत नाही. तर बघा असं एक जण ना म्हणजे वाटून घाटून कामं घेतात. एक जण पुऱ्या भरायला आहे, 2-3 पुऱ्या लाटायला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सारण वगैरे भरून एक जण पूर्ण पुऱ्या भरून आणि कट करून देत आहेत. तर अशा पद्धतीने गप्पा एकीकडे गाण्यांचा आवाज असं छान धमाल करत छान अशा पुऱ्या पार पडत होत्या आणि लगेचच दुसरीकडे पुऱ्या
तळायला पण बसलेले आहेत ताई दुसऱ्या, तर ते पण मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळाने. तर बघा इथे ना असं आजूबाजूला पुऱ्यांमध्ये सारण भरलं की त्याच्या बाजूला थोडंसं दुधाने म्हणजे कापसाच्या साह्याने वगैरे दूध लावून घ्यायचं आणि नंतर वरची पुरी चिकटवायची, म्हणजे ती ना तळताना अजिबात अशी उघडी होत नाही. आणि सारण जर तळणामध्ये गेलं ना तर म्हणजे तेलात सगळं रवा रवा होतो ना, त्यामुळे ते पक्क चिकटले जाईल याची काळजी घ्यावी लागते. तर बघा किती छान माहोल वाटतो ना, आणि बाहेर वातावरण पण इतकं छान झालं आहे ना. तसं आज ऊन भरपूर पडलं होतं, अगदी उन्हाळ्यासारखं ऊन पडलं आहे. सध्या तरी नाशिकला असंच वातावरण आहे की सकाळी खूप थंडी पडते, रात्री पण खूप थंडी पडते, पण दिवसभर म्हणाल तर दिवसभर अगदी उन्हाळ्यासारखं ऊन असतं. तर गच्चीवरच त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता, कारण त्यांचं घर ना गच्चीवरच आहे. तर त्यामुळे ना मस्त मंडप टाकलं होतं गच्चीवर आणि बाकी सगळे बसायला पण मोकळं राहतं ना. तर इकडे तळायचं काम पण चालू आहे बघा एक साईडला. आणि गच्चीवर असल्यामुळे किती गर्दी झाली, मुलांना पण थोडंसं आता बायका आल्या म्हटलं की त्यांची मुलं कशाला घरी राहतील, ते पण येतात, मग मुलं पण मोकळं खेळतात ना गच्चीवर. तर व्यवस्थित असं छान एकदम कार्यक्रम पार पडला त्यांचा. आणि आता या पुऱ्या वगैरे तळून झाल्यानंतर ना तुम्हाला दिसेलच आम्ही काय धमाल केली ती. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा पुऱ्यांचा कार्यक्रम ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एकदम खरपूस अशा छान या सांजोऱ्या तळल्या जातात आणि थोड्याशा सुकल्या ना तर मग छान तळल्या जातात. त्या एकदम ओलसर नाही तळायच्या. आणि तळून पुन्हा एका पेपरावर म्हणजे मोठा पेपर टाकून आणि त्याच्यावर एक साईडने अशा रचून ठेवायच्या, म्हणजे त्याचं तेल पण नितरून जातं. आणि मग जेव्हा सगळा कार्यक्रम संपतो ना तर ज्या काही बायका आलेल्या असतात सांजोऱ्या लाटण्यासाठी, तर जाताना त्यांना 2-2 कुरडया सांजोऱ्या असं देण्याची पद्धत आहे नाशिकला तरी. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पण पद्धत असू शकते, पण इकडे नाशिकला अशी पद्धत आहे. तर बघा सगळा सांजोऱ्यांचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही मोबाईल कनेक्ट केलेलंच होतं स्पीकरला, तर त्यावर मस्त असं संबळ आणि कावडी असं लावून दिलं, आमच्या नाशिकची फेमस कावडी. त्यावर सगळेजण थिरकले मस्त, अगदी नवरीची बहीण आणि सगळे सोसायटीतले जेवढे आलेले होते ना ते सगळेजण मस्त त्याच्यावर थिरकले. आणि त्यानंतर ना आम्ही काही गाणे पण त्याच्यावर वाजवले. तर छान असं त्या गाण्यांवर सगळेजण थिरकत होते. आणि हा माहोल जो बनतो ना हा वेगळाच काही माहोल असतो, तर खूप आनंद देणारा माहोल असतो. आणि ना दुसऱ्या दिवशी त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम होता, पण ना त्या दिवशी माझ्या चुलत बहिणीची वास्तुशांती जसं मी म्हटल्याप्रमाणे, त्याच्यामुळे मी नसणार, त्याच्यामुळे मी आजच जरा मस्तपैकी आहे ना नाचण्याची मजा घेतली. आणि खूप छान असं संबळ लावलं आणि संबळवर सगळेजण नाचत होते, अगदी भान विसरून नाचत होते. आणि लग्नघर म्हटलं ना तर लग्नघर याच्याने शोभून दिसतं, अगदी पाहुण्यांचा गडबड आवाज गोंधळ या गोष्टींनीच लग्नघर खूप शोभून दिसतं. आणि बघा नाचण्यासाठी नाही ते नितिशा, स्वातीताई, अगदी नवरीची बहीण, नवरीची आई वगैरे सगळे अगदी आनंद लुटतायत मनापासनं. आणि यालाच तर लग्नघर म्हणतात, अगदी गजबजलेलं असतं आणि गोंधळ, लहान मुलांचा किलकिलाट याच्याने सगळं वातावरण जे असतं ना ते खूप असं मस्त प्रसन्न झालेलं असतं. तर सगळेजण मस्त थिरकत होते आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम. पण कॉपीराईट्समुळे म्युझिक म्यूट करून ठेवलं. आता वरातीतला डान्स, मिरवणुकीतला डान्स म्हटलं की बऱ्याच जणांचा वीक पॉईंट असतो, खूप जणांना आवडतं ते, आणि तसंच मला पण खूप आवडतं. तर कुठे जरी नाचण्याची संधी मिळाली ना अशी, तर मी हमखास डान्स करूनच घेते. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीच्या घरी जी होती ना पूजा वास्तुशांतीची, तर तिथे सुद्धा आम्ही DJ मागवलं होतं, कारण आमच्या नातेवाईकांमध्ये ना सगळ्यांनाच नाचण्याचा म्हणजे डान्स करण्याचा खूप छंद आहे. मिरवणुकीचे डान्स म्हटले की सगळ्यांना आवडतं. तर इथे पण आम्ही तसंच एन्जॉय केलं आणि बहिणीच्या घरीसुद्धा तसंच दुसऱ्या दिवशी एन्जॉय केलं. पण तिथे मी शूट घेतलं नाही, इथला व्हिडिओ वगैरे काहीच केलं नाही काही कारणांमुळे. त्यामुळे म्हटलं चला इथलं तरी सगळं शेअर करू. तर बघा नवरीची आई, नवरी, कलोरी, नितिशा, स्वातीताई आम्ही सगळे असे डान्ससाठी उतरलो. इवन लीनासुद्धा आली होती, तर लीनाने पण खूप मजा घेतली, मस्त एन्जॉय केलं. तर लीनाला म्हटलं बघ तुला पण एन्जॉय करायला मिळालं. असं लग्नाच्याच वेळेस आली ना ती, त्याच्यामुळे मग तिला पण ते 2-3 क्षण जरा थोडे आनंदाचे तेवढेच. तर असं जे ते ज्याच्या त्याच्या घरी आनंद मिळवतंच. पण कसं आहे ना, जेव्हा 4 जणींमध्ये आपण येतो ना तो आनंद काही औरच असतो. तर बघा इथे संबळ लावलं होतं आणि नवरी आणि नवरीची बहीण बघा एकदम जोरदार असा डान्स चाललेला होता त्यांचा. आणि आम्ही सगळे ना नाचता नाचता खरंच थांबलो त्या दोघींचा डान्स बघण्यासाठी, इतक्या सुंदर नाचत होत्या त्या. तर मस्त वाटत होतं आणि खूप छान गेला आमचा दिवस खरंच या सांजोऱ्यांमुळे, हळदीमुळे.
आणि तेवढंच ना एन्जॉय पण करायला मिळतं. तर असो, तुम्हाला पण कसं वाटलं हे सगळं एन्जॉय आम्ही केलं तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बघा या ग्रीन साडीवाल्या दिसत आहेत ना, तर या नवरीच्या मामी आहेत. तर त्या पण ना खूप मस्त अशी मजा घेऊन नाचत होत्या. तर अशा प्रकारे सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला. तर चला आता आम्ही निघतो, कारण आम्हाला गावात पण जायचं आहे दोघींना. टीना आणि मी गावात आलो आत्ता. जरा मेन रोडला काहीतरी मिळतं का बघू म्हटलं, गिफ्ट वगैरे असं. तर आता बहिणीचं उद्या वास्तुशांती म्हटल्यावर काहीतरी गिफ्ट द्यावंच लागेल. तर म्हटलं चला आता पुऱ्या करता तर म्हणजे त्या सांजोऱ्या करता बराच उशीर झाला. त्यानंतर घरी गेलो, चहा पाणी वगैरे झालं आणि आता पुन्हा गावात आलो. तर आता गावातलं हे सगळं बंद होण्याची वेळ आली म्हणून पटकन आता बघतो. चला काय आलेली असं. आणि बघा गावात आलो आणि मेन रोड, नाशिकमधलं मेन रोड प्रसिद्ध आहे सगळ्या गोष्टींसाठी. तर भरपूर असं इथे ना वस्तू पण मिळतात. आणि ना एक ठिकाणी आम्हाला चालता इथे सेल दिसला. तर मी 2 दिवस अगोदर येऊन गेले होते या सेलमध्ये. तर लीनाला म्हटलं चल खूप छान आहे हा सेल. आणि अगदी 10 रुपयापासून इतक्या वस्तू आहेत तिथे. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 60 रुपये, 40 रुपये असं म्हणजे खूप छान वस्तू आहेत. तर बघा इथे मुलांना शाळेसाठी बॉटल्स पण आहेत. आणि त्यानंतर कॉस्मेटिकच्या बऱ्याच वस्तू आहे, क्लचर आहेत. त्यानंतर स्टीलची भांडी वगैरे असं सगळं वेगवेगळ्या प्राईजमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. आणि इथे जे बाजूच्या टेबलवर दिसतं आहे ना उजव्या हाताला, तर तिथे सगळ्या 10 रुपयाच्या वस्तू आहे. मग त्याच्यामध्ये ना अगदी किचनच्या म्हणजे किचन ऑर्गनायझर पण होतं. आणि त्यानंतर परफ्यूम वगैरे असं सगळं बरंच काही होतं. तर आम्हाला इथे आल्यानंतर बराच वेळ गेला, कारण की 2 मजली आहे हा सेल. त्यामुळे ना बघत बराच वेळ गेला आमचा. आणि बऱ्याच वस्तू पण आम्ही घेतल्या. तर इथे बघा तुम्हाला दिसतच असेल की ना विविध वस्तू होत्या. त्याच्यामुळे ना असं झालं होतं की काय बघू आणि काय नाही. आणि लीनाला पण खूप आवडलं. आता लीना नाशिकला खूप वर्षांनी आली होती, म्हणजे माझ्याकडे तरी तुम्ही आता बघितलंच असेल. 2 वर्षात काही तुम्हाला व्हिडिओमध्ये ती दिसलीच नसेल. अगदी मीच तिकडे गेले होते तिच्या घरी जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा. तर ती इकडे आलीच नव्हती. त्याच्यामुळे ना एवढं फिरणं वगैरे काही आमचं एकत्र झालंच नव्हतं. आणि एकत्र बहिणी फिरत असल्या म्हटल्यानंतर काही विचारायलाच नको. वेळेचं कसलंच भान नाही राहत. मुलांना पण घरी सोडलेलं होतं, पण तरी पण आम्ही भरपूर अशी खरेदी केली. आता इथे बघा घासण्या, क्लचर, पुन्हा आपले साडी पिन, क्लिपा वगैरे असं बरंच काही होतं. त्याच्यात वरती पण वस्तू छान होत्या दुसऱ्या मजल्यावर. आणि आम्ही माझ्या बहिणीसाठी गिफ्ट घेतलं अगोदर आणि त्यानंतर या सेलमध्ये आलो. तर बघा 100 रुपयाला ना इथे ही छोटीशी अशी ट्रॉली होती मस्त, जी आपण मॉलमध्ये वगैरे जातो ना तर तेव्हा आपल्याला सामान ठेवण्यासाठी मिळते बघा. तशी ट्रॉली होती छान. आणि 100 रुपयामध्ये स्टेनलेस स्टीलची होती. आता माहिती नाही सेलमधलं वस्तू किती टिकतात किती नाही ते सांगू शकत नाही. इथे बघा हे गोल्डन कलरचे चमचे होते. तर मी लीनाला म्हटलं घे तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आली पण हा चमचा घे म्हटलं सोन्याचा. तर अशी तिची मस्करी करत होते मी. खूप छान वस्तू होते त्याच्यामध्ये बघा. गोल्डन कलरमध्येच झाऱ्या होता, परत भरपूर अशा प्रकारचे चमचे होते. आणि त्यानंतर इथे ना हे कांदे वगैरे भाजण्यासाठी पण छान स्टँड होतं. हे पण स्टीलचंच आहे आणि 100 रुपयाला एक याप्रमाणे आहे. तर बघा किती छान त्याला हँडल वगैरे सगळं आहे ना. लीना हे बघ एक मिनिट. राई पेन येऊ का कानातली घालायची? हे बघ ना 100ला. ही भाव मस्त आहे. कोणतं घेऊ विचारून त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे पण ना या फ्लॉवर पॉट भेटल्या मला. तर मला फ्लॉवर पॉट घ्यायचीच होती. तर म्हणून मी म्हटलं चला मस्त 100 रुपयात छान दिसत आहेत म्हणून मी याच्यातून लीनाला विचारत होते कुठली घेऊ. पण जी मला आवडली ना तर त्या फ्लॉवर पॉटमध्ये म्हणजे कलर नव्हते, हाच कलर होता एक ब्राऊनच. पण तरी पण मला हा आकार खूप आवडला होता. पण ना याला थोडंसं असं टिचका बसलेलं होतं, म्हणजे त्याचं ना थोडंसं फुटलेलं होतं वरती त्याच्यामुळे. आणि ही जी आहे ना ब्ल्यू कलरची ती लीनाला आवडली पण ती मला नाही आवडली. मला ही ब्राऊन कलरची खूप आवडली होती पण ती थोडीशी फुटलेली होती त्याच्यामुळे ना मी नाही घेतली, ठेवून दिली परत तशी. पुढे गेलो तर पुढे बघा असं भाजी धुण्यासाठी वगैरे. आणि आता कसं जेव्हा हा व्हिडिओ केला ना मी तर तेव्हा हळदी कुंकू चालू होते, रथसप्तमी आलेली नव्हती. तर त्यामुळे ना
हळदी कुंकवासाठी पण खूप साऱ्या वस्तू आलेल्या होत्या या सेलमध्ये. त्यामुळे ना बायकांची एकच झुंबड उडालेली होती की 10-20 रुपयात छान छान अशा वस्तू मिळत होत्या. आणि शिवाय ना असं नाही की हलक्या वस्तू होत्या, चांगल्या ब्रँडेड आणि सुंदर वस्तू होत्या, टिकाऊ पण होत्या, चांगल्या प्रकारचं असं उत्तम दर्जाचं प्लास्टिक होतं त्याला. तर इथे बघा हे आपण टाचा वगैरे घासण्यासाठी वापरतो ना ते पण होतं, बाउलचा सेट होता. तर खूप छान छान अशा वस्तू होत्या मस्त. आणि आम्हाला हे बघत बघत आहे ना अक्षरशः पूर्ण मेन रोडची दुकानं बंद झाली आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. आता तुम्हाला पुढे जाऊन घरी गेल्यावर समजेलच की आम्ही किती वाजता घरी पोहोचलो. तर बघा असे टिफिन पण होते हे छोटे छोटे, याच्यातले 3 टिफिन घेतले मी, जेणेकरून ना आपल्याला जरा भाजी वगैरे द्यायला मुलांना बरं पडतं त्याच्यामध्ये. तर म्हणून मग तसं तर प्लास्टिक वापरू नये, पण ते थोडे छान दिसत होते, म्हणजे जसं आपलं टप्परवेअरचं वगैरे कसं प्लास्टिक असतं ना अगदी तसंच दिसत होतं, ते वाटत होतं. त्यामुळे मी ते 3 टिफिन घेतले. 30 रुपयात 3 टिफिन मिळाले मला आणि मस्त आहेत ते. तर त्यानंतर ना इथे स्कूलसाठी बॉटल बघत होते मी, सॉरी कॉलेजसाठी. पण ना मला त्याच्यामध्ये जो कलर पाहिजे होता ना तो कलर नव्हता, हे वेगळेच कलर होते. तर पर्पल वगैरे ते काही मला एवढे आवडले नाही, खूप असे गडद कलर दिसत होते, असे बटबट कलर दिसत होता तो, त्याच्यामुळे मी घेतले नाही ते. आणि सिल्वर कलर शोधत होते. आम्ही पहिल्यांदा येऊन गेले ना तेव्हा होता तो कलर, तेव्हा मी घेतला नाही. आणि आत्ता म्हटलं घ्यायचा तर आता कलर नाही, असं होतं जेव्हा आपण म्हणतो ना हाजीर तो वजीर, ते तसं काहीतरी झालं. पण असो, ते दुकानवाले म्हटले मला की तुम्ही 15-1 दिवसांनी या, तुम्हाला मिळेल त्याच्यात कलर, म्हणजे जो सिल्वर कलर पाहिजे होता तो. तर बघा इथे त्यांनी मला दुसऱ्या ह्या सिल्वर कलरच्या बॉटल दाखवल्या, पण त्या ना खूप महाग होत्या, त्याच्यामुळे त्या नाही घेतल्या मी. त्यानंतर त्याच सेलच्या दुसऱ्या मजल्यावर आलो आणि दुसऱ्या मजल्यावर पण बघा इथे छान छान असे भरपूर प्रकारचे घड्याळं होते जे भिंतीवर लावता येतात आपल्याला. त्यानंतर चिनी मातीचे हे प्राणी होते, खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी होते. फ्रीजमधल्या बॉटल्स होत्या आणि क्रॉकरी तर विचारूच नका, क्रॉकरीमध्ये एवढी व्हरायटी होती. आणि या डिश पण मला खूप आवडल्या होत्या, म्हणजे मला त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. पण त्या फार महाग होत्या, साधारण 800च्या आसपास काहीतरी होत्या त्या, त्याच्यामुळे मी बघितल्या आणि ठेवून दिल्या. आणि ज्या आपल्या परवडेबल आहे ना वस्तू, तेवढ्याच वस्तू घेतल्या. तर इकडे लीना पण ना वेगळीकडेच काहीतरी बघत होती आणि मी पण वेगळंच काहीतरी बघत होते. तर फायनली आमचं सगळं घेऊन झालं, बरंच काही घेतलं आम्ही. आणि आता बिल करतो. काय करत एवढं सामान घेतलं, भरपूर असं सामान घेतलं. आणि आता भैया बिल करो अभी. हाँ थोड़ा कम लगाओ, जो 20 का है वो 10 150 का 100 में लगा दो 150. तर इथे त्यांना मी सांगत होते की अगोदरच सेल आहे आणि त्याच्यात पण मी अजून कमी करायला सांगत होते. तर असो, बायका म्हटल्या तर बार्गेनिंग ही आलीच. 10:20 झालेले आहेत. 10:20 झाले ना. होय, आता जवळजवळ 10-10:15 झाले. आणि आत्ताचे आम्ही घरी आलो आणि मुलांना पण खाऊ आणलं. तर बसले आता सगळे, हे बघा येताना त्यांना खाऊ आणला ना. तर केव्हाचा त्यांचा फोन चालला होता, पण गावात गेलं ना तर लक्षात नाही राहत किती टाईम झाला आणि भरपूर वेळ झाला. तर म्हटलं चला आता घरी जा. काय झालं? गावात गेलं ना तर लक्षात नाही किती वेळ झाला फिरत. आणि आता सगळा बाजार ऑलमोस्ट बंदच झाला होता आम्ही निघोपर्यंत. तर म्हटलं चला आता घरी पण जाऊ, मुलांना पण सोडलेलं होतं ना कधीचं. तर चला इथेच आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ. Good night guys. Subscribe to channel guys. Bye.